नमस्कार मित्रांनो, एलाइट वेल्थमेटमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण काही स्टॉक स्पेसिफिकली न्यूज पाहणार आहोत. एआय संदर्भात काही अपडेट आपल्यासमोर आलेले आहेत. तर तुम्ही पाहिलं असेल L&T कंपनी असेल, नेटवेब टेक्नॉलॉजी किंवा इटुइट नेटवर्क ह्या कंपनीने काय केलेले आहेत, NVIDIA कंपनीमध्ये काही जॉइंट व्हेंचर तयार केलेले आहेत. ओके. तर त्या एआय संदर्भात ते काय करणार आहेत, बूस्ट करणार आहेत कंपनींना. ओके. तर काही तुम्ही जर पाहिलं असेल, L&T कंपनी देखील आज लाईफ टाईम हायवरती ट्रेड करत आहे. ओके. तर ह्या काही बेसिकली स्टॉक स्पेसिफिकली एआयच्या रिगार्डिंग न्यूज आहेत, तर तुम्ही लक्ष तुमच्या असू द्यात. त्याचबरोबर सेकंड एक खूप महत्त्वाची अपडेट आहे सिगारेट स्टॉक संदर्भात. ओके. तर तुम्ही पाहिलं असेल तर 1 फेब्रुवारीच्या जे फायनान्शियल बजेट आपलं सादर झालं त्याच्यामध्ये जे सिगारेट कंपन्या आहेत त्याच्यावरती जी-एस-टी हा 40% प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे. ओके. तो वाढवलेला जो काही सिगारेटवरती जो काही जी-एस-टी आहे तो आता कंपन्यांनी काय केलेला आहे, गॉडफ्राय फिलिप्स असेल, आय-टी-सी असेल, ह्या कंपन्यांनी काय केलेलं आहे, हे सिगारेटचे जे काही प्राईज आहेत त्या प्राईज आज जवळपास ₹20 पासून ₹40 पर्यंत वाढवलेले आहेत. ओके. तर त्याचा डायरेक्टली जो इम्पॅक्ट आहे म्हणजे जी-एस-टी वाढवलेला, हा इम्पॅक्ट डायरेक्ट यातला कस्टमरला आता काय करावं लागणार आहे, सहन करावं लागणार आहे. ही एक खूप मोठी अपडेट सिगारेट कंपन्यांमध्ये आलेली आहे. ओके. तर जवळपास तुम्ही पाहिलं असेल गॉडफ्राय फिलिप्समध्ये जवळपास 20% मूव्हमेंट तुम्हाला आजच्या सेशनमध्ये पाहायला भेटली. त्याचबरोबर आय-टी-सीमध्ये देखील 2%च्या आसपास जी काय आहे ती मोमेंटम पाहायला भेटलेली आहे. तर ह्या कंपन्या ज्या न्यूजमध्ये आलेल्या असल्या कारणामुळे आज खूप मोठ्या प्रमाणात रॅली तुम्हाला किंवा पर्सेंटेजमध्ये गेन तुम्हाला पाहायला भेटत असेल. तर सगळ्यात महत्त्वाचं जर आता आपण पाहिलं गॉडफ्रे फिलिप्स असेल, आय-टी-सी असेल, ई2ई नेटवर्क असेल, नेटवेब टेक्नॉलॉजी असेल, तर जवळपास ह्या कंपन्यांचं जर तुम्ही पाहिलं 9%, 11%, 20% अशा एक मोठ्या प्रमाणात आज रॅली स्टॉक बेसिकली न्यूज असल्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल. अशाच खूप साऱ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये एक स्पेसिफिकली स्टॉक स्पेसिफिकली न्यूज अपडेट आपण घेऊन येणार आहोत आणि लवकरात लवकर जे फंडामेंटली चांगल्या कंपन्या असतील जेव्हा किंवा फ्युचरच्या दृष्टिकोनातून ज्या चांगल्या न्यूज असतील तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. थँक्यू मित्रांनो.